नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र या विषयांतर्गत पाठ क्रमांक 3 राजकीय पक्ष या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणुकीची प्रक्रिया समजून घेतली. या पाठामध्ये आपण राजकीय पक्ष, त्याची संकल्पना, व्याख्या, वैशिष्ट्ये, बदलते स्वरूप, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर राजकीय पक्ष हा सामान्य जनता असेल, तिथली शासन पद्धती लोकशाही असेल, तिथले उमेदवार म्हणजे त्या भागाचं प्रतिनिधी करणारे प्रतिनिधित्व असेल आणि एकूणच निवडणुका, या सर्वांचा दुवा हा राजकीय पक्ष असतो. राजकीय पक्षांचे अस्तित्व लोकशाही व्यवस्थेमध्ये असते. एवढेच नव्हे तर लोकशाहीमुळेच राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. तर या पाठामध्ये आपण राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. उदाहरणादाखल शाळेमध्ये किंवा आपण दैनंदिन जीवन जगत असताना परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळे गट, संस्था आणि संघटना कोणत्या ना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना आपण पाहतो. मग ते वैयक्तिक प्रश्न असतील, सार्वजनिक प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी काही संघटना पुढे येतात, चळवळी करतात, आंदोलन करतात. थोडक्यात हे सर्व घटक सक्रिय असतात. राजकीय पक्ष देखील या सामाजिक घटकांसारखेच निवडणुका लढवण्यामध्ये पुढाकार घेताना दिसतात. म्हणजेच राजकीय पक्ष ही सुद्धा एक सामाजिक संघटनाच असते, पण त्याची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती मात्र वेगळी असते. मग राजकीय पक्ष कशाला म्हणायचं? तर विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतात, अशा सामाजिक संघटनांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. म्हणजेच राजकीय पक्ष निवडणुका लढवत असलेली निवडणूक जिंकून त्या आधारे सत्ता मिळवणं आणि त्याच्या आधारे शासन स्थापन करणं, अशा लोकांचा गट म्हणजेच राजकीय पक्ष. आता आपण राजकीय पक्षांची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. वैशिष्ट्य नंबर 1, सत्ता मिळवणे. कोणताही राजकीय पक्ष असेल, मग तो राष्ट्रीय असेल किंवा प्रादेशिक असेल, तर सत्ता मिळवणे हे राजकीय पक्षाचं हेतू असतो किंवा उद्दिष्ट असतं. आणि त्या सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष एकमेकांशी स्पर्धा करतात. आता या स्पर्धा करणं यामध्ये अयोग्य काही नाही. फक्त त्या ज्या स्पर्धा आहेत, जी चढाओढ आहे, त्याचं स्वरूप मात्र निकोप असलं पाहिजे. म्हणजे राजकीय पक्षाचं पहिलं वैशिष्ट्य काय? निवडणुका लढवून ती जिंकून सत्ता स्थापन करणं, शासन स्थापन करणं, हे राजकीय पक्षाचं उद्दिष्ट असतं. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष, त्या पक्षाची काही धोरणं असतात, काही विचार असतात, काही तत्व असतात, काही भूमिका असतात, आणि या सर्वांच्या समावेशातून एक विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात आणि त्या पक्षाला दिलेला पाठिंबा त्यालाच पक्षाचा जनाधार असं म्हणतात. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, पक्षाचा जनाधार कशाला म्हणतात? तर राजकीय पक्षाची जी तत्व, उद्दिष्ट, धोरणं, विचार, भूमिका जी असते, ती ज्या व्यक्तीला, ज्या समूहाला पटते, ती व्यक्ती, तो समूह त्या पक्षाला पाठिंबा देतो, त्यालाच त्या पक्षाचा काय म्हणतात? जनाधार म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे
राजकीय पक्षाला विचारसरणीचा आधार असतो. ही एक प्रकारचं त्याचं काय आहे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ शिवसेना, मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र ही एक त्यांची विचारसरणी आणि अशी विचारसरणी मानणारा गट त्या शिवसेना पक्षाला पाठिंबा देतो. म्हणजेच त्या पक्षाचा तो काय झाला जनाधार झाला. तिसरं वैशिष्ट्य पक्ष कार्यक्रम. आता राजकीय पक्ष असतो त्याचं काही विशिष्ट धोरण असतात, विशिष्ट कार्यक्रम असतात, त्याची अंमलबजावणी करायची असते. तर विचारसरणी केवळ कागदावर असून चालत नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात आणि त्याला सत्ता मिळाली, त्या पक्षाला शासन स्थापन झालं, सरकार स्थापन झालं की त्या कार्यक्रमांची तो पक्ष काय करतो अंमलबजावणी करतो. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा तो राजकीय पक्ष काय करतो प्रयत्न करतो. म्हणजे पक्षाचा कार्यक्रम हे एक राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य सरकार स्थापन करणे. आता मी मगाशी सांगितलं की प्रत्येक राजकीय पक्षाचं मुख्य वैशिष्ट्य काय असतं, हेतू काय असतो, सत्ता मिळवणे. तर राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार, राज्याचा राज्यकारभार करतात. परंतु हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते आणि ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्यरत करतात. म्हणजे सत्ताधारी पक्ष कोणाला म्हणायचं, ज्याला बहुमत मिळाले, आणि विरोधी पक्ष कोणाला म्हणायचं, तर ज्याला बहुमत मिळालं नाही तो. मग सरकार स्थापन कोण करू शकतं, तर ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे असा पक्ष सरकार स्थापन करतो. आणि सरकार स्थापन करणं हे राजकीय पक्षाचं काय आहे वैशिष्ट्य. पुढचं वैशिष्ट्य शासन व जनता यांच्यामधील दुवा राजकीय पक्ष असतात. जनतेच्या काही मागण्या असतात, काही गाऱ्हाणी असतात, काही तक्रारी असतात, काही अपेक्षा असतात, काही अभिप्राय असतात, ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्ष करतात. त्याचबरोबर शासनाचे काही धोरण असतात, काही सुविधा असतात, काही स्कीम असतात, काही योजना असतात, काही कार्यक्रम असतो, हा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकीय पक्षांचा पाठिंबा किंवा त्यांची मदत ही घेतली जाते. म्हणजे थोडक्यात राजकीय पक्षाची भूमिका शासनाचे कार्यक्रम जनतेपर्यंत आणि जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या कामी दुवा म्हणून केली जाते. अशा प्रकारे एकूण आपण 5 राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये अभ्यासली. 1 सत्ता मिळवणे, 2 विचारसरणीचा आधार, 3 पक्ष कार्यक्रम, 4 सरकार स्थापन करणे आणि 5 शासन व जनता यांच्यातील दुवा. आता सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची समजा मुंबईला बैठक झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न हाती आले, अशा आपण बातम्या वर्तमानपत्रातून अभ्यासतो. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. म्हणजे पक्ष, सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, राजकीय पक्ष असेल, यांनी केलेली जी काही कार्य आहेत, कामं आहेत, त्याबाबतच्या बातम्या आपण वृत्तपत्रामधून अभ्यासतो. तर भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. आता भारतामध्ये काही राष्ट्रीय पक्ष आहेत, काही राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत. मग या पक्षांचं आणि पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप कसं आहे, तर स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी देखील काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद जर वगळले तर केंद्र आणि राज्य या स्तरावर या काँग्रेस पक्षाला बहुमत होते. काँग्रेस पक्षाचं भारताच्या राजकारणावर पकड होतं, प्रभुत्व होतं. म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचं वर्णन
एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं जाऊ लागलं. कारण एकमेव पक्षाचं प्रभुत्व म्हणून त्याला एक प्रबळ पक्ष पद्धती असं म्हटलं जाऊ लागलं. पण या एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान देण्यात आलं. आणि हे आव्हान कुणी दिलं तर काँग्रेसेतर म्हणजे काँग्रेस सोडून इतर असणाऱ्या पक्षांनी दिलं. 1989च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब काय झाली, कालबाह्य झाली, संपुष्टात आली. आणि त्यानंतरच्या काळात अनेक पक्ष एकत्र येऊ लागले. अनेक पक्ष एकत्र येणारा याला राजकीय भाषेमध्ये आम्ही काय म्हणतो, आघाडी स्थापन करणे. आणि मग ह्या आघाडीचं शासन स्थापन करण्याला सुरुवात 1989 नंतर झाली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष, ज्याला आपण भाजप म्हणतो, आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न केलेले पाहतो आपण. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशामध्ये होता, पण या पक्ष पद्धतीने आणि बदलत्या स्वरूपामुळे तो खोटा ठरवला गेला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावलेली आहे. जसं आपण राजकीय पक्षांच्या दोन आघाड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी. म्हणजेच आम्ही पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप कसं म्हणू शकतो, एक एकपक्ष पद्धती, दोन द्विपक्ष पद्धती आणि तीन बहुपक्ष पद्धती. मग एकपक्ष पद्धती कशाला म्हणायचं तर जेव्हा त्या देशाची त्या राज्याची सत्ता दीर्घकाळ एकाच पक्षाच्या प्रभावाखाली असते, म्हणजे कोणतेच इतर पक्ष त्या राजकारणात प्रभावी नसतात, एकच पक्ष प्रभावी असतो, त्याला आपण एकपक्ष पद्धत म्हणतो. जेव्हा राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पलटून ते सत्ता उपभोगतात, एकदा एका पक्षाला, एकदा आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला सत्ता दिली, याला आपण द्विपक्ष पद्धती म्हणतो. कारण या द्विपक्ष पद्धतीमध्ये दोन राजकीय पक्षांचा प्रभाव असतो आणि दोन्ही राजकीय पक्ष मिळून ती आघाडीचं शासन झालेलं असतं. आणि बहुपक्ष पद्धती कशाला म्हणायचं तर अनेक राजकीय पक्ष, एकापेक्षा जास्त राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात, सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशी जी पद्धत असते त्याला आम्ही बहुपक्ष पद्धती असं म्हणतो. म्हणजे आपण काय अभ्यासलं पहा, एक राजकीय पक्ष कशाला म्हणायचं, दोन राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये कोणती, तीन भारतातील पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप कसं असतं, चार आघाडी कोणकोणती असते, पाच एकपक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत आणि बहुपक्ष पद्धत कशाला म्हणतात. आता भारतामध्ये काही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि काही प्रादेशिक पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्ष कशाला म्हणायचं आणि प्रादेशिक पक्ष कशाला म्हणायचं तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी भारताचा जो निवडणूक आयोग आहे त्यांनी काही निकष ठेवलेले आहेत. त्यातला पहिला निकष असा आहे की 4 किंवा अधिक राज्यांमध्ये, किती 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये त्या पक्षाला कमीत कमी 6% मते वैध म्हणजे बाद न झालेली योग्य मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. म्हणजे याला निकष काय ठेवलेले आहेत, एक मतांचा निकष आणि निवडून आलेल्या सदस्यांचा निकष. सदस्य लोकसभेवर 4 आणि मतं 6% पाहिजेत, किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यांमधून
उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. हे निकष पूर्ण करणारा जो पक्ष असतो त्याला निवडणूक आयोग राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देतो. त्याचबरोबर प्रादेशिक पक्ष, की जे पक्ष प्रदेश राज्य पातळीवर असतात त्यांना निवडणूक आयोग मान्यता देतं. पण ते केव्हा, तर त्या पक्षांसाठी, प्रादेशिक पक्षांसाठी सुद्धा काही निकष आहेत. ते निकष कोणते, तर पहिलं, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडणे. म्हणजे राष्ट्रीय पक्षाच्या वेळेला काय, 4 सदस्य लोकसभेला आणि विधानसभेमध्ये काय, 2 सदस्य विधानसभेवर निवडणे. मतं मात्र 6% राष्ट्रीय पक्षाला पण आणि 6% प्रादेशिक पक्षाला. किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. असे निकष पूर्ण करणारा पक्ष हा प्रादेशिक पक्ष असतो आणि अशा निकषांची पूर्तता केलेल्या पक्षाला निवडणूक आयोग प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासाला आपण भारतामध्ये कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांची नावं, त्यांची चिन्ह, त्यांची ध्येय धोरणं, त्यांची उद्दिष्ट याचा अभ्यास, त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये कोणकोणते प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची नावं, त्यांची चिन्ह, त्यांची ध्येय धोरणं, भारतातल्या प्रादेशिक पक्षांचं बदलतं स्वरूप कसं आहे याचा अभ्यास आपण पुढील तासाला करणार आहोत. दरम्यान या प्रकरणातील तुम्ही राजकीय पक्ष कशाला म्हणायचं, राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये कोणती, भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप कसे आहे, एकपक्ष, द्विपक्ष आणि बहुपक्ष पद्धती कशी आहे, कशाला म्हणतात, वेगवेगळ्या आघाड्या कोणत्या, निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेचे निकष कोणते, निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रादेशिक पक्षाच्या मान्यतेचे निकष कोणते, इथपर्यंतचा भाग अभ्यासा आणि त्यावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपात जादा प्रश्न तयार करा. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.